तर ज्योतिबा देवस्थान सारखं दुसरं कोणतंही देवस्थान डेव्हलप करता येणार नाही। अर्थसंकल्पात पहिल्या टप्प्याला मंजुरी द्या। आमदार विनय कोरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे ही मागणी केली आहे। तर पुढील 15 दिवसात प्राधिकरण स्थापन करून देतो। मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार विनय कोरेंना हे आश्वासन दिलं। तुम्ही मुख्यमंत्री झाल्याशिवाय ज्योतिबाला तुमच्याकडून सेवा करून घ्यायची नसेल आणि म्हणून हा योग खरं तर आज तुमच्या माझ्या आयुष्यात आला असेल आणि म्हणून मी आज तुम्हाला विनंती करतोय, ज्योतिबाचं देवस्थान प्राधिकरणाच्या माध्यमातून डेव्हलप करण्याचा विचार जो मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतोय, असं देवस्थान भारत देशामध्ये दुसरं कुठलंही डेव्हलप करता येणार नाही। या विचारातून मी ही संकल्पना आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवतोय आणि मी तुम्हाला विनंती करतोय की उद्याच्या 10 तारखेच्या अर्थसंकल्पात खरंच ह्या पहिल्या टप्प्याला आपण त्या ठिकाणी मंजुरी द्यावी। ज्योतिबाचा डोंगर, ज्योतिबा जे आपलं आराध्य दैवत आहे, त्याचाही अतिशय सुंदर आराखडा हा सावकारांनी तयार केला, त्याला आम्ही मान्यता दिली, पण त्याचं प्राधिकरण झालं पाहिजे हे सावकारांचा पहिल्या दिवशीपासून आग्रह होता। त्यांनी आत्ताच माझ्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। काही लोक ते करत नाही आहेत। आपण काळजी करू नका, पुढच्या 15 दिवसामध्ये हे प्राधिकरण स्थापन करून देतो। 15 दिवसामध्ये